पोहोचलाय आणि त्या प्रत्येक क्षणाला शब्दरूपी पंख देण्यासाठी मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर नितीश भुईर आज आजच्या या सामन्याची स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहोत. गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग सीउड्स. SBL सीझन 5 म्हणजे उत्कंठ अनुभव आणि उत्कर्ष यांचा एक अतिशय सुंदर असा संगम. जावेद पहिला बॉल, गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल वाईट फेकलाय. जावेदनं जसा बॉल रिलीज केला तो मागे पाहिला, पंचांना त्याने सांगितलं की हा बॉल लाईन मध्ये आहे, परंतु पंच सुद्धा स्मित हास्याने त्याला उत्तर दिले की हा वाईट बॉलच आहे आणि तो होताच. स्क्रीनवर सुद्धा आम्ही पाहिलं. फॉर्च्यून YouTube वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. वी आर ऑल सेट टू रिझ्यूम द सेकंड डे ऑफ दिस मेगा इव्हेंट. मैत्री फाउंडेशन सीवूड्स चे संस्थापक अध्यक्ष आमचे सुधीरजी जाधव साहेब, ज्यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली SBLचं 5वं महापर्व आपल्याला पाहायला मिळतंय. कट केला बॉलला, चॉप केला बॉलला, ऑफसाइडला आहेत फिल्डर, पुढे आले, फॉरवर्ड आले खरन. जोर बॉलला उचलतील इन बिटवीन. वी कॅन सी अनदर क्विक सिंगल. सोलापूर स्ट्रायकर्स फिल्डिंग करत असताना नवी मुंबई चॅलेंजर्स या टीमला मात्र नक्कीच धावांचा ओघ जर का आपण पाहिला थोडा वाढवावा लागेल. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल धाव, रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 3 अशी संथ परंतु सावध सुरुवात. महेश पारकर, जुने पाकर अलॉंग विथ विशाल शिंदे, यंग टॅलेंट अँड एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, एक जबरदस्त कॉम्बिनेशन मैदानामध्ये ॲज ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतीये. आमचे फोटोग्राफर लाड दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आज संपूर्ण स्पर्धेमधील अनेक व्यक्तिरेखा आणि ती क्षणचित्र टिपण्याचं काम मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. लेग स्टिकचा हा बॉल पंचांनी अपडेट केले, इट्स नो बॉल. मग अशा आपण तोच उल्लेख केला. सातत्यानं व्हाईट बॉल्स आपण कालही पाहिले, आजही आपण पाहताय. गोलंदाजीमध्ये तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, सी फॉर क्रिकेट, सी फॉर कंट्रोल. फुलटोस बॉल टॅप केलाय, टॅपिंग क्रिकेट, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. राणे आपल्याला पाहायला मिळाले विथ द फील्ड अ डीप लॉंग ऑफ. अजून एक मागच्याच फटक्याचं प्रतिबिंब. इट्स अ कॉपी बुक स्ट्रोक. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट रिफ्लेक्शन. एक बॉल शिल्लक असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जावेद. 2 चेंडू शिल्लक आहेत. जावेद क्रिकेटच्या प्रतिमा उलिया. लेग ब्रेक केला बॉलला. पुन्हा एकदा 30 दिशा, 30 लाईन, 30 लेंथ आणि 30 प्लेसमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या 3 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं हायलाइट सुरू आहे की काय असंच काहीसं प्रात्यक्षिक मैदानामध्ये या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. 1 to go ऑफ दिस व्हेरी फर्स्ट ओव्हर. टोटल स्कोर स्टील स्टक ॲट 4. हा फुलटॉस बॉल कॅपिटलाइज नाही करता आलं. एक्झॅक्टली काय घडतंय? अमरदादा मागच्या बाजूला थर्डमॅन मध्ये जे फिल्डर होते ते थोडे वाईड होते तिकडे कैफ. जर का बॉलला फक्त कट केलं असतं अगदी आपण ग्लेन मॅक्सवेल स्टाईलनं किंवा शुभमन गिल स्टाईलनं, तर कदाचित त्या मागच्या 4 चेंडूमध्ये 1 किंवा 2 चौकार सहज लिहिले आले असते. परंतु क्रिकेटमध्ये आज आपण जर का पाहिलं गेलं, पहिला मॅच पहिला सामना असताना मात्र थोडंसं इथे प्रेझेन्स ऑफ माइंडचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला जुनियर पाका. परंतु आता मागच्या षटकामध्ये झालेल्या चुका तुम्हाला या षटकामध्ये थोडं कव्हर करावं लागेल. 3 समालोचक असल्या कारणानं DJ मास्टर मात्र खरं तर गाणं ते दुपार मात्र नक्कीच वाजणार नाहीये. जशी संध्याकाळ होईल, 4चा ठोका चहाची वेल होईल, मग DJ मास्टर मात्र नक्कीच आमच्या समवेत जुळले जातील. स्पर्धेला एन्जॉय करतायत. स्पर्धेचे मुख्य व्यवस्थापक SBL कमिटीचे हेड, आपण त्याचा उल्लेख करूया, विजयदादा कांबळे अर्थातच बंडीदादा, त्यांच्या समवेत सरकाली सर आहेत. सातत्यानं हे 2 चेहरे आपण जेव्हा जेव्हा पाहतो ना, युवराज अमरदादा, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे एक वेगळी एनर्जी असते ना, जी कमिटमेंट क्रिकेटमध्ये. मग स्पर्धेचा शेवटचा चेंडू होईल, पडेल आणि शेवटचा निरोप आपण देऊ, तोपर्यंत हे थकणार नाहीयेत, हे थांबणारे नाहीयेत. सातत्यानं क्रीडांगण आणि या स्पर्धेसोबत मात्र जुळले जाताना आपल्याला पाहायला मिळतील. हा व्हाईट बॉल आहे. मायक्रो मॅनेजमेंट सांभाळत असताना त्यांचा आपण उल्लेख करतोय.
प्रशांत जाधव आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. हे ते गोलंदाज आहेत ज्यांना मागच्या पर्वामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती, परंतु या मॅचमध्ये थोडंसं मी म्हणेन कंट्रोल त्यांचा ढासळलाय. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आर्किटेक्ट सुधीरजी जाधव यांचे लहान बंधू प्रशांत जाधव मैदानामध्ये पाहणी करत असताना मगाशी आम्ही म्हटलं ना की मागे कुणी नव्हतं, आता जुने पारकर पाहणी करतायत. यावेळेला हा स्विचचा फटका प्रयत्न झालाय, बॉल सरस सोडून दिलाय. एका बाजूला विशाल दादा सांगतात की शांत डोक्यावर बर्फ ठेवून तुला फलंदाजी करायची, धावा येणार आहेत, कारण धावा येतीलच. किमान आपल्याला फक्त एक चौकार हवा, एक षटका गणिक, 10-12 5 षटका गणिक 55 ते 60 धावा येणं गरजेचं. हा बॉल बघा, नशीब बळवंत, देव, नशीब आणि निसर्ग बॅटिंग टीमला साथ देते. असंच काहीसं प्रात्यक्षिक ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा फॉर्च्यून युट्यूबच्या या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल फुलटोस होता, विकेट किपरनं चूक केली, चुकीचा भुर्दंड 1+4 धावांचा बोनस मिळाला. 5-5 न टोटल स्कोर पुढे जात असताना आमचे गुणवान गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला अपडेट करतात की धावसंख्या झाली ती दुसरं षटक. प्रगती पथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत, विशाल शिंदे, महेश पारकर असे 2 फलंदाज मैदानामध्ये असताना त्यांच्या बॅटमधनं धावा मात्र फक्त एक आलेल्या आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजाने 1 धाव काढले, एक्स्ट्राच्या अकाउंटवर धावा मिळाल्या तब्बल 12. हा वाईट बॉल, धावसंख्या अजून ऍड होईल 14. मागच्या स्पर्धेमध्ये 49 धावांचं खरं एक मोठं षटक आम्ही पाहिलं. एक 17 धावा जिथे वाईडने गेल्या होत्या, ते एक षटक आपण पाहिलं युवराज. आता या स्पर्धेमध्ये कोणता रेकॉर्ड होईल, आणि हा रेकॉर्ड ब्रेकिंग स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. संयम जिथे आपण मगाशी पाहिला, आता संयम नव्हे तर आक्रमकतेनं सुरुवात करत असताना स्ट्रेट बॅटनं खेळले, स्ट्रेट ग्रेट बॉल गेला सीमारेषा पलीकडे मिळालेला हा SBL महेशला पहिला चौकार. चुकीची गोलंदाजी नाही, ही साधारण गोलंदाजी तुम्ही नाही करू शकत या मैदानामध्ये. हा फुलटॉस बॉल स्वीप केलं, 4 रन संख्या पुढे गेली, पोहोचली, ते आपल्याला पाहायला मिळते 22 या आकड्यावर. 22 ऑन अ बोर्ड. SBLचा थरार आज आपण एन्जॉय करतोय. चैत्र महिन्याला नुकतीच आपण सुरुवात केली. चैत्र महिना म्हटलं की मग खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामदेवतांचं आणि कुलदेवतांचं अभ्यंग स्नान या महिन्यामध्ये आपण प्रारंभ करत असतो. मग आज महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये इथे सुद्धा अजून एक चांगला स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका, जमिनीला घरंगलत, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या अगदी मधून छेदून भेदून बॉल गेलाय प्रणव, आणि एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या मधून मिळालेला अजून एक चौकार. 4 चौकारांची किंबहुना सलग 3 चौकार आपण याच्या बॅटमध्ये पाहताय. नाव आहे महेश पारकर. निबेंड केलाय, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे थांबवलाय विशालला. कुठे घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, रिलॅक्स माइंडनं खेळ करतायत, रिलॅक्स माइंडनं खेळ करतायत. जेन अल्फाज आमच्याकडे बघतायत की दादा इंग्रजी जाम बोलतोय, कदाचित त्यांच्या रोजच्या अभ्यासक्रमामध्ये काही शब्द असावेत. हा बॉल वाईड +4, 5 धावांचा अजून एक बोनस. खराब गोलंदाजी. आयोजनात दम आहे, स्पर्धेत दम आहे, स्पर्धा मोठी आहे, मॅच मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला परफॉर्मन्स हा मोठा द्यावा लागेल. असं जर का नाही झालं तर मॅच गमवावी लागेल. यश मोरे कान मंत्र देत असताना प्रणव गेलेत गोलंदाजाला मात्र मोटिवेट करतायत, त्याला सांगतायत की चिल गोलंदाजी तुला करायची आहे. 31 धावा झाल्या तर हरकत नाही, एखादी विकेट जर काली तर आपल्याला कमबॅक करता येईल. आणि हीच काहीशी रणनीती. प्लॅन ए बिघडला, कारण त्याचं असं आहे अमरदादा की पहिले फ्रंटलाईन गोलंदाज त्यांना मार पडलाय. आता प्लॅन बी मध्ये कोण येतील, धावांना रोखतील का, अनेक बरेच प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा भारतीय संघामध्ये पहिल्या 2 गोलंदाजांना मार पडतो, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, तेव्हा मात्र उत्तरार्धामध्ये मॅचला कोण रंग चढवेल त्याच्यासाठी बरीचशी रणनीती. त्याला आपण म्हणतो की प्लॅन ए फेल झाला की मग तुमच्याकडे असायला हवा तो प्लॅन बी. तो जर का नसेल तर मात्र मैदानामध्ये बऱ्याचशा गोष्टी कठीण होतात. अजून एक आउट स्विंगिंग बॉल येईल, डॉट बॉल बिंदी गेंद. बाकीचं उर्वरित काम आपण पाहताय यश मोरे ऍज अ विकेट किपर. बॉलला ग्रिप करतील रवी प्याती यांनी बांधणी केलेला संघ सोलापूर स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई चॅलेंजर्स त्यांच्या विरोधात खेळ करत असताना हा फुलटॉस बॉल आता क्रिकेटच्या खेळातला रोमांच शिगेला पोहोचलाय. अजून एक चौकार आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 36 ऑन अ बोर्ड नाव. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 32. या स्पर्धेचं आतापर्यंतच्या प्रवासामधलं सर्वात मोठं आणि महागडं षटक. नवी मुंबई चॅलेंजर्स या टीम कडनं आपण पाहताय बॅटिंग करत असताना प्रसादजी ठाकूर. मागच्या काही ओनर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या काही युवराज 5 पर्वामध्ये आजचं हे 5वं पर्व, 4 पर्वांमध्ये सातत्यानं
या स्पर्धेसोबत जोडत असताना काल त्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांनी सांगितलं की 4 पर्वांमध्ये आम्ही प्रयत्न तर मात्र चांगले केले, परंतु आमच्या प्रयत्नांना तितकं यश मिळालं नाहीये. त्यामुळे या खरं तर मी म्हणेन स्पर्धेमध्ये 5व्या पर्वामध्ये उतरल्यानंतर त्यांना आपल्या टीमचं नाव मात्र आता बदललंय. ज्या मातीनं खरं तर प्रसाद ठाकूर या नावाला ओळख दिली, ज्या मातीनं आपल्या खेळाडूंना ओळख दिली, ते नाव खरं तर आपण पाहताय महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि नवी मुंबई चॅलेंजर्स असा संघ सीवूड्स बॉक्स लीग या खेळामध्ये खेळ करत असताना आपण पाहताय. छत्तीसावा कट केल्या बॉलला मागे गेलाय. शॉर्ट हेडमॅन मध्ये गफलत 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 गडबड गोंधळ मिळालेला चौकार. चार धावा मिळाल्या. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 40 या आकड्यावर. 40 ऑन बोर्ड नाव. यश मोरे विथ हिज बॉलिंग स्किल. एज लागला मागे गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. नशीब साथ देते, निसर्ग साथ देते, मैदान साथ देते, मैदानाची माती साथ देते बॅटिंग टीमला. नवी मुंबई चॅलेंजर्स नावात बदल झाला, त्यामुळे कदाचित हे फॉर्च्यून फेवर आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला हा बॉल नक्कीच वाईड असणार आहे. 4-4 वाईड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 45-45. चॉप केला बॉलला विशालनं. धावसंख्या फक्त 1च मिळणार आहे. पुन्हा एकदा 1 धावसंख्या. स्ट्राईक रोटेट होईल. जिने पाक ज्यानं मागच्या मॅचमध्ये मागच्या षटकामध्ये 3 चेंडू 3 चौकार ठोकले असा गुणवान फलंदाज, ज्यानं सातत्यानं क्रिकेटवरचं फोकस आणि त्याचं लक्ष केंद्रित करून खरं तर करणारी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज त्याने आपली स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आहे. मेहनतीनं पुढे जाणारा हा खेळाडू. क्लीन बॉल. इथे मात्र चूक झाली. यश मोरेचा हा लेग ब्रेक चेंडू, जिथे आपण पाहता यशांचा भेद घेतला आणि स्क्रीनवर आपल्याला तेच दृश्य पाहायला मिळेल. मागचं दार उघडं राहिलं, तिथे चोरी नाही सर दरोडा पडलाय. कारण त्याचं असं आहे की आयकॉन खेळाडू, टीमचा कॅप्टन जुने पाक महेश याची दांडी गुल झाली. त्याचं कॉन्ट्रीब्युशन 16 धावांचं राहिलं. टोटल स्कोर 46. आणि दिस इज व्हेरी गुड कॉन्टेस्ट ॲज वेल इन द मिडल. कॅप्टनला परतावून लावलं म्हणजे मैदानामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, सुप्रीम कॉन्फिडन्स वर्सेस सुप्रीम कॉन्फिडन्स असा खऱ्या अर्थानं जुगलबंदी पाहायला मिळाली. हा ही बॉल पुन्हा एकदा लेग स्टिक मिस करणार आहे, जिथे आपण पाहतोय की अजून एक व्हाईट बॉल येईल. फलंदाजाला खरं तर विचारणी केली जाते की तुझ्या ट्रॅक पॅन्टला किंबहुना अंगाला बॉल स्पर्श झालाय का, तर त्यांनी सांगितलं की नाही. जिथे मात्र हा व्हाईट बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळेल ती फक्त 1च जाव. स्ट्राईक रोटेट होईल. मगाशी आपण पाहिलं की ज्युनियर पार्करनं तब्बल 4 चौकार ठोकले शेवटच्या टप्प्यामध्ये आणि त्या 4 चौकारांशी 16 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. पूर्वार्धामध्ये खेळ करत असताना रोनक पहिले 4 चेंडू डॉटही गेले होते महेशला, त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. म्हणजे या खेळामध्ये अमरदादा कमबॅक करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्या खरं तर पुनरागमन तुमचं होईल तोपर्यंतचा तुमचा संयम हा महत्वाचा आहे. षटक इथं संपलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 48 धावा. या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं रोनक, कारण मागच्या षटकामध्ये 32 आला, या षटकामध्ये फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि खेळामध्ये आपण तेच पाहत असतो. सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि अलिबाग ॲव्हेंजर्स दोन्ही टीम कॅप्टन तयार राहा. कसं आहे ना युवराज, चुका होत जातील, तुम्ही त्या सुधारत जा. वाट सापडत जाईल, तुम्ही ती शोधत जा. अर्थातच आपण प्रसंग, सिच्युएशन, परिस्थिती तुम्हाला सातत्यानं शिकवत जाईल. तुम्ही शिकत जा, रोज काही ना काही शिकलं पाहिजे. हाही बॉल डाऊन द ग्राउंड आणि हाही बॉल जाईल तो स्ट्रेट बॅटनं. गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट टाइम, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. ज्याला आपण म्हणतो की व्ही शेप मध्ये सर्वात सेफ झोन मध्ये लगावलेला हा चौकार. राहुल बॉलिंग ट्रॅकवर असताना बॅटर आपण पाहताय चैतन्य त्यानं लगावलाय हा चौकार.
पुढे आले, स्टेप आउट झाले, गॅप साधले. योगेशचं कौतुक करूया. योगेशनं खऱ्या अर्थानं चेंडूवरची नजर आणि त्यानंतर बॉलला अडवलाय. क्रिकेटमध्ये त्याची कमिटमेंट आम्ही पाहिली आणि आता धावा मात्र त्यानं सेव्ह केला 3. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 53 ऑन अ बोर्ड. इनिंगच्या अखेरीस 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता कुठेतरी मला असं वाटतं की विशाल शिंदे हे चार्ज घेतील. बऱ्याच कालावधीनंतर ते स्ट्रायकिंग एंडवर आलेत. शेवटचे 4 चेंडू वेट केला, वॉच केला. गॅपशॉट सिलेक्शन ढकलून द्यायचं होतं बॉलला. एका बाजूनं गाडी सुटली होती, परंतु पंच सांगतायत बॅटर सेफ असणार आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 आपण पाहताय. ओ लॉफ्ट केला बॉलला, मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स, ज्याला आपण म्हणतो की वरचं अंग ते म्हणजे हँडल आणि खालचं म्हणजे ब्लेड. बॅटच्या वरच्या पट्ट्याला बॉल लागला, जिथे हँडलच्या अगदी थोडा खाली स्टिकरला, आणि बॉल मात्र टाइम चुकलं. षटकारासाठी म्हणजे सर्कल आउट, फलंदाज बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 53. गडी बाद झाले. 2 बॅटिंग करणारी टीम नवी मुंबई चॅलेंजर्स विरुद्ध आपण पाहताय सोलापूर स्ट्रायकर्स. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट SBL सीझन 5. 2 to go. हा बॉल नो बॉल आहे. इकडे तर डॉट काढला होता, परंतु तिकडे मात्र मुवमेंट मध्ये थोडीशी गफलत झाली. धाव मिळते 1 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 54 या आकड्यावर 54 ऑन अ बोर्ड. हा फुलटॉस बॉल, साधा सोपा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक जावेदचं करणचं आपल्याला पाहायला मिळालं. करण आणि जावेदची हेअरस्टाईल सेम आहे, सो दे लुक सिमिलर. मागून जर का आपण त्यांचा पेहराव पाहिला तर मात्र दे लुक्स आयडेंटिकल. सन्माननीय मयूरजी कल्लूर साहेबांना विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. हा चौकार गेला बॉल, ढेंगणातनं पसार कसा झालाय स्क्रीनवर आपण पाहूया. 2 पायांच्या मधून बॉल गेला सीमारेषे पलीकडे आणलेला हा चौकार. धावसंख्या आपण पाहताय 59. 59. क्रिकेट अमरदादा हा आकड्यांचा खेळ आहे, जिथे आपण म्हणतो ना की पहिल्या इनिंग मध्ये आपण सातत्याने चर्चा करतो की किती आकडे इनिंगच्या अखेरीस लागतील. कोणता स्कोर हा सन्मानजनक स्कोर असणार आहे, कोणता स्कोर हा फाइटिंग टोटल असणार है. 59 ऑन बोर्ड. यश 59 धावा, 59 रन स्कोर बोर्ड पे. फिलहाल पकड़ा भारी है बैटिंग टीम का, और कितने रन ऐड होने वाले. लास्ट ओवर इन प्रोग्रेस बॉलिंग ट्रैक फॉर करण विथ हिज बॉलिंग स्किल ओव्हर द विकेट. लेग ब्रेक करायचं होतं, बॉल सरळ निघून गेलाय. ऑफ साइडनं बॉलला टर्न देण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागून निघून गेला लेग स्टिकच्या बाहेरून. लेग पहिला वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जात असताना अजून ऍड करूया आपण त्याच्यामध्ये 1. धावसंख्या 61. स्वप्नील साबले गेलेत मैदानामध्ये. स्वप्नील सोबत मात्र चैतन्य आपल्याला पाहायला मिळतं. चैतन्य 3 चेंडू फेस केलेत, 9 धाव्यांवर तो खेळ करतोय. 300चा त्याचा स्ट्राईक रेट आहे, त्याच्यामुळे आक्रमकता हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. मगाशी ज्युनियर पार्करनं तेच सांगितलं हा वाईट बॉल की आपल्याला फक्त या षटकामध्ये 10 धावा हव्या आहेत. बॅटिंग तुम्ही करा, 10 धावा सहज येणार आहेत. त्यामुळे कदाचित हा बॉल आपण जर का पाहिला ऑन द राईज खेळलाय, जिथे आपण पाहता की हा बॉल सर्कलच्या बाहेर गेलाय. मिळालेली प्राइज विकेट. मैदानामध्ये जितके डॉट बॉल येतील तितक्या डॉट बॉलसाठी टाळ्या आणि शिट्ट्या असतील, कारण त्याचं असं आहे की पहिल्या 4 गोलंदाजाने भरपूर चुका केल्या. यशचं षटक फक्त 12 धावांचं जरी राहिलं ना तरी सुद्धा यशकडनं अपेक्षा होती की तो 1-2 विकेट घेऊन जाईल, परंतु त्याही षटकामध्ये तब्बल डबल डिजिटमध्ये धावा आल्या. त्या अगोदरच्या षटकामध्ये धावा आल्या 32, पहिल्या षटकामध्ये धावा जर का आपण पाहिलं गेलं सुरुवात फार छान केली होती 4नं, परंतु तिथून पुढे धावांचा ओघ जो वाढत चाललाय तो ओघ मात्र आत्तापर्यंत थांबवता आलेला नाहीये. जे काय करायचंय तुम्हाला आता करावं लागेल. शेवटचे अंतिम अखेर निर्वाणीचे 3 चेंडू, 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील हेमंत. मिडल ऑर्डर मध्ये सातत्यानं हेमंतला आपण पाहिलंय. 16 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. पहिलाच बॉल, स्विचचा फटका, अंधधुंद बॅटिंग, उलटे फुलटे. जावेदला आता मात्र नक्कीच सज्ज आणि सावध राहावं लागेल. मागच्या बाजूला प्रशांत आहेत, ऑफ साईडला प्रणव आपल्याला पाहायला मिळते, तिकडे युग आहेत, या बाजूला राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऑन साईडला राहुल, योगेश आपल्याला पाहायला मिळतील. कैफ आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिव्हिजन मध्ये.
विकेट किपर यश मोरे ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कॅप्टन माफ करतील, एक धाव गेली तरी काही हरकत नाही. बघा 1 2 3 4 5 6 क्षेत्ररक्षकांनी टाळ्या वाजवल्या. मगाशी याच गोष्टीची आपण चर्चा केली. एक डॉट बॉल एक धाव जरी आली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजतील, कारण तुम्ही धावांना थांबवताय, धावांचा ओघ थांबवताय, धावांची गती थांबवताय, धावांचं जे स्कोरबुक आहे त्यांना तुम्ही क्षमवताय, रोग देत आहे, रिस्ट्रिक्ट करताय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये अजूनही चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 चेंडू शिल्लक आहे. 3 बाद 64, 2 to go. हेमंत ऑन स्ट्राईक. हा बॉल सरळ सोडून दिला विकेट किपर. बॉल अडवतील तोवर मात्र हा व्हाईट बॉल डिक्लेअर करत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 65, 65. क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. मैदानामध्ये थोडं हलकं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आहे, परंतु क्रिकेट हा धावांचा खेळ, क्रिकेट हा खरे तर मी म्हणेन आकड्यांचा खेळ, त्यामुळे आकड्यांचा दबाव फिल्डिंग टीमकडे जाणवतोय. त्यांना ठाऊक आहे की 60+ धावसंख्या म्हणजे मनोवैज्ञानिक दबाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचे सामने असतात, 300 धावा म्हणजे एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. T20 मध्ये 200 धावा म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. T10 मध्ये 100+ म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. असं 5 षटकांमध्ये किंबोना 50 पर्यंत थांबवणं गरजेचं होतं. धावा आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्या 65 म्हणजे 15 धावा अतिरिक्त मात्र वाढीव आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजून एक धाव ॲड होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 66. इनिंग संपन्न झाली. नेक्स्ट मॅचमध्ये खरं तर आपण कॉल करतोय दोन्ही टीम कॅप्टनला. तत्पूर्वी जिंकण्यासाठी धावा टार्गेट सेट झाले ते 67 धावांचं. सिंधुदुर्ग वॉरियर्स टीम कॅप्टन अँड टीम कॅप्टन ऑफ अलिबाग ॲव्हेंजर्स. लगेच आपण टॉस सोडूया. आम्ही दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करू आणि आमचे अमरदादा भोईर जातील, दोन्ही कॅप्टनसोबत चर्चा करतील. एका बाजूला सिंधुदुर्ग वॉरियर्स आकाश सारंग, आर्यन प्रजापती यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात टीम अलिबाग ॲव्हेंजर्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रस्थापित केलेला संघ. कॅप्टन युग आपल्याला पाहायला मिळते. युगचं प्रमोशन झालंय त्यामुळे युगला थोडं मात्र नक्कीच एक जबाबदारीने त्या जबाबदारीचं ओझं घेऊन त्याला खेळ करावा लागेल. ओव्हर टू अमरदादा. यस नितेश, नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी महडकिंगचे ओनर सज्ज झालेत आपल्या समवेत. अरुणजी सरकले सर, कोण देतो कॉल? यस सिंधुदुर्ग वॉरियर्स हेड्स इज द कॉल, टेल्स इट इज. युग नार्वेकीचा कॉल जिंकलाय. 5 षटकांची लढत, काय निर्णय असेल? आम्ही आधी बॅटिंग करूया. फलंदाजी स्वीकारलाय. काय टार्गेट सेट करणार आणि काय रणनीती दिसेल आणि चेंजेस काय असतील आपल्या ह्या मॅचेसमध्ये? आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त स्कोर करण्याचा. 70+, 75+ ट्राय करू आम्ही आणि नंतर बॉलिंगला थोडं आधार भेटेल त्याच्यासाठी. सर डिफेंड करण्याचा निर्णय घेतलाय. चेंजेस काय असतील आपले ह्या मॅचमध्ये? 2 चेंजेस करायचे आहेत. ते 2 चेंजेस कशा रीते ठरवलेत आणि कोण चेहरे असतील नवीन जे या सामन्यामध्ये खेळताना बघायला मिळतील? चेंजेस तर आता आम्ही सांगू थोड्या वेळात, बट बाकी जी आहे आमची सेमच राहणार. चला प्रथम फलंदाजी स्वीकारले. आकाश सर, आपल्याला गोलंदाजी करायची आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा मान असेल? त्यांनी 75चं टार्गेट सेट करण्याचा मानस ठेवलाय. आपली रणनीती काय असेल? नक्कीच त्यांच्याकडे खूप सारे बॅट्समॅन वगैरे आहेत, तर त्यांचे जे टॉप ऑर्डर आहे आणि मिडल ऑर्डरचे वरती जे आहेत त्यांचं लवकरात लवकर विकेट्स काढून त्यांना 50च्या आतमध्ये 50पर्यंत वगैरे असं टार्गेट त्यांना देण्यासाठी हे करू आम्ही. चला वेल सेड देऊया दोन्ही संघांना आपण पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा आपल्या समवेत जोडले जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकला होता नितेश भोईर सरांचा. जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहात युवराज माळी सर यांचा. ओल्ड द कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच अमरदादा भोईर सर, नितेश भोईर सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि दुसरा सामना 67 धावांचा आव्हान आहे सोलापूर स्ट्रायकर्स या टीम समोर. आणि 2 तडाखेबंद फलंदाज यश मोरे, रोहन राणे आणि बॉलिंग मार्कवर महेश कुंभार. चला महेश, थोडं आपण फास्ट खेळूया. पहिला चेंडू पॉइंटला, काय खट केलाय. अफलातून टायमिंग,
काय ते फटक्याचं सिलेक्शन, काय ती आपण पाहतोय चेंडूवरची नजर आहे. पॉइंटच्या खेळाडूला कोणतीच संधी नव्हती, कोणताही चान्स नव्हता. अगदी बुलेट शॉट, लाईक बुलेट हा बॉल गेलाय. पहिल्याच बॉलवर चौकार आणि 67 करायच्यात, तर अशीच सुरुवात अपेक्षित आहे खरं तर सोलापूर स्ट्रायकर्सला. पहिल्याच बॉलवर चौकार. हा मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे जात असताना आपण पाहतोय. अमोल त्या ठिकाणी होते, चांगली फिल्डिंग अमोलच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय आता. यश मोरे, रोहन राणे सलामीच्या करत या फलंदाजांवर, या जोडीवर बरीच भिस्त, बरीच जबाबदारी असणार आहे. पुढे आले होते, शेवटच्या मोमेंटला चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉल येत असताना आपण पाहतोय अतिरिक्त धाव मिळेल या ठिकाणी सोलापूर स्ट्रायकरला. 30 चेंडू 67 असं मात्र समीकरण होतं. आता 5 धावा धावफलकावर लागल्यात. 2 चेंडू आतापर्यंत झालेत फक्त. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता आणि आज विकेट किपर म्हणून खूप चांगली कामगिरी योगेश कोटिया आपण यांना पाहतोय. रन मिळत नाही आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय, चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 धावा धावफलकावर. अजूनही 62 करायचे तिथून. 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढे येऊन मारलाय आणि गॅप मधून एफर्ट चांगले होते. आपण पाहिलं तिकडे विशाल शिंदे यांचे एफर्ट्सला पैकीच्या पैकी मार्क आहे, मात्र ते एफर्ट्स काही यशस्वी झाले नाहीत. बॉल सीमा पार निघून गेला. दुसरा चौकार आला यशच्या बॅटमधून. दुपारचं सत्र आपण पाहतोय 12:50. प्रचंड ऊन, प्रचंड उष्णता सध्या आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुटला गेले, मागच्या पायावर जोर दिला, बॅटचा फेस ओपन करून मात्र पॉइंटला मात्र पुन्हा एकदा हा चौकार पाहायला मिळतो. 3 चौकार आले या ओव्हरमध्ये, त्यापैकी 2 चौकार अगदी पॉइंटला आपण पाहिलेत. यश मोरेच्या माध्यमातून अफलातून आपण पाहतोय क्लास यशचा. आणि अगदी सीवूड्सचा परिसरातील आपण पाहतो अंडराम ओवराम क्रिकेटमधील अतिशय महत्वाचा खेळाडू. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या नावाची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. सातत्याने गेले कित्येक वर्ष त्याची जी कामगिरी राहिली, त्याचा जो परफॉर्मन्स राहिला, त्याच जोरावर त्याचं हे नाव त्यांनी निर्माण केलं. 13 झालाय स्कोर आता. 13. पुढे येऊन मारलाय, तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपण पाहायला मिळते चैतन्याच्या माध्यमातून. चैतन्य बॅटच्या सहाय्याने देखील कॉन्ट्रीब्यूट केलं होतं. 2 चौकार चैतन्याने पहिल्या सत्रामध्ये लगावले होते. आता चांगली फिल्डिंग देखील करत असताना पहिलं षटक संपलं. टीमची धावसंख्या आहे ती 14 धावा, 14 रन्स. 3 चौकार आले, 1 वाईड आला आणि 1 सिंगल आली. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली, त्यामुळे यश मोरे पुन्हा स्ट्राईकवर. आता 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. आमचे गुणलेखक रोनक तांडेल आम्हाला माहिती देत आहेत. नो बॉल. पुढे येऊन मारलाय ऑन साइडला. स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्कवर आहेत. 9+1, 2 धावा इथे मिळतात. रोहन राणे आपण पाहतोय कालच्या सामन्यामध्ये अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले होते. रनआउट झाले होते कोणताही चेंडू न खेळता. त्यामुळे आता ती कसर, ती उणीव या मॅच मध्ये भरून काढण्याची त्यांच्याकडे एक नामी संधी उपलब्ध झाली. ते बघा बॅटचा फेस ओपन करून 2 खेळाडू आपण पाहिले, चैतन्य आणि अमोल होते. पहिले चैतन्य चेंडू अडवला, अमोलने त्याला चांगलं बॅकअप दिलं, पुन्हा चैतन्याकडे चेंडू गेला आणि आमचे देवेंद्र लाड सर त्या ठिकाणी मात्र या धुमत चक्रीमध्ये फोटो सेशन करतात, फोटो काढण्याचं काम करतात. काय फटका सजवलाय पहा. चेंडूची दिशा आणि चेंडूचा टप्पा ओळखला. फुलर लेनचा बॉल होता, त्याला फक्त मिडलिंग केलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र बॉलला पाठवलंय. आणि अंडरआर्म सर्कल क्रिकेटची हीच तर खासियत आहे नितेश सर, अमरदादा, की चौफेर फटकेबाजी तुम्हाला करतायत. फक्त व्ही शेप नाही, पाठीमागे देखील. पुढे येऊन मारलाय, पुन्हा एकदा विशाल शिंदे बॉलवर आलेत. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून इथे 1 रन मिळते. टीमची टोटल पुढे सरकते. 22 धावा आता धावफलकावर. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 balls to go. Second over in progress. स्ट्रेट टू द बॉलर आपण पाहतोय.
बॉल बॅक ड्राईव्ह सर हातामध्ये डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आता शेवटचे दुसऱ्या षटकातील. धावफलक स्थिर 22 वर. हो पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आणि इथे काय घडलंय. आ हो 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 घाई केली आपण पाहतोय. योगेश कोटे यांनी थोडं पाहिलं असतं, थोडासा वेळ घेतला असता, नक्की कुठल्या एंडला थ्रो करायचा आहे, कुठे चेंडू मारायचा आहे, कारण तो श्वास रोखला होता रोहनने खास करून, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीने कुठेतरी बाद झाला होता तो. आणि इथे यश किंवा तो दोघांपैकी कोणीतरी आता नक्की गेला असत. सिंगल मिळाली. 23 धावा धावफलकर होतात आता. 23 रन्स ऑन बोर्ड. ओ इथे काय घडतंय. वाईड आणि +4 म्हणजे एकूण 5 धावांचा बोनस मिळणार आहे. खरं तर हा चेंडू विकेट किपरला सोडायला भाग पडला का यशच्या फुटवर्कमुळे हे आता पाहावं लागेल, कारण मग पहिले त्याने पोझिशन घेतली रिव्हर्स खेळण्याची आणि त्यानंतर चेंडू गेला, त्यामुळे किपर देखील सफल झाले होते राईट हँड साईडला आणि त्यामुळे 5 धावा. 28 धावा. 28. इथे हो 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 1 बाउन्स चेंडू गेलाय. यशने तर आशाच सोडली होती पहा. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. ऍक्शन रिप्ले आपण नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहूया सध्या स्क्रीनवर. टॉपेज लागली, त्यानंतर एका टप्प्याने 2 क्षेत्ररक्षक होते, दोघेही दूर राहिले आणि त्याच्यामधून चेंडू निघून गेला तो 4 धावांसाठी. टीमची टोटल रोनक आम्हाला अपडेट करतायत, जाऊन पोहोचली 32च्या घरामध्ये. 32 रन्स ऑन बोर्ड. आता 18 चेंडू 35 धावांची गरज. ऑलमोस्ट निम्म लक्ष पार झालंय. 32 झाल्यात पहिल्या 12 बॉलमध्ये रोनक. आता पुढच्या 18 बॉलमध्ये 35 करायच्यात. म्हणजे सध्या सोलापूर स्ट्रायकरचं पारड थोडंसं वरचढ पाहायला मिळतंय, कारण पहिल्या 12 मध्ये 32 येणं आणि पुढच्या 18 मध्ये 35 करणं. मात्र इथे दुसऱ्या बाजूला नवी मुंबई चॅलेंजर्सला विकेट काढणं खूप गरजेचं आहे. इथे विकेट काढली तर ते मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतात. आणि मंदार आपण पाहतो, युनिक मंदार आपण म्हणू शकतो. अनोखी शैली आपण पाहतो त्याची, चेंडू डिलिव्हर करण्याची आणि चेंडूला दोन्ही बाजूंना टर्न करण्याची क्षमता. क्विकर 1 आणि स्लोवर 1 दोन्ही चेंडू त्याच्या बाध्यात आहेत. आणि आता रोहन राणे चांगली साथ देतो, 2 ओव्हर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला यश मोरे तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमध्ये आले त्या इनिंग मध्ये आतापर्यंत. पहिला चेंडू यावेळेस क्रॉस बॅटेड पाठीमागे, तर चेंडू सोडून दिला असता कदाचित हा अतिरिक्त चेंडू मिळाला असता. मात्र 1 रन इथे मिळाली आणि रोहनने त्याचं काम पूर्ण केलं, कारण यश मोरे चांगल्या टचमध्ये आणि चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करत असताना संघाचं हित त्यामध्येच आहे की यश मोरे जास्तीत जास्त स्ट्राईक येईल आणि चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करेल. टीमची टोटल झाली 33 रन्स ऑन बोर्ड. मंदार पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा बॉल सोडून दिलाय. डाव्या यष्टीपासून दूर जाणारा चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा. ऊन इतकं आहे नितेश सर अमरदादा की आपले जे फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरामॅन त्या स्टेजच्या खाली देखील चेअर घेऊन आनंद घेतात प्रेक्षक किंवा आपले खेळाडू या सामन्याचा. यावेळेस रिव्हर्स स्वीप केलाय आणि इथे चकमक आणि चकमक. यमके तिकडे होते, त्यांनाही खरं तो चेंडू चकवून गेलाय. त्याजवळ अथर्व होते वाडकर, त्यांनाही चेंडू चकवून गेलाय. स्वप्नील देखील आले होते बॅकअप साठी, मात्र तिघांनाही चेंडूने चकवले. टीमची टोटल झाली आहे रोनक 38 धावा. 38. 67चं आव्हान आहे. हो चांगला लेग ब्रेक. बॅटचा वेज ओपन केला, स्वप्नीलकडे चेंडूला ढकलून दिलं यश पूर्ण आणि एक सिंगल पूर्ण केली. बघा हा दबाव टाकला जातोय आता फिल्डिंगवर देखील की आम्ही अशा चोरट्या अशा धावा चोरणार आहोत. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. 39 धावा धावफलक होत आहेत. धावा येत आहेत. विकेट पाहिजे नवी मुंबई चॅलेंजर्सला इथे. हो थोडासा कमी गतीने बॉल टाकला होता. चैतन्य बॉलवर आलेत. एक सिंगल इथे मिळते. दबाव खूप आपण पाहतोय महत्वाचा. प्रेशर खूप महत्वाचं इथे. 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. 40 धावा म्हणजे अजून 37 करायचे रोनक. 27 करायचे अजून.
14-27. यश मोरे देखील थोडेसे स्मितहास्य केलं त्यांनी की थोडंसं कॅल्क्युलेशन आमच्याकडनं चुकलं. त्यानंतर 27 धावा 14 बॉलमध्ये. हो पुन्हा एकदा गॅप मधून अलॉंग द कार्पेट धन 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 करत बॉल गेला तो सीमा पार. यश मोरे मगाशी ते चान्स मिस केलेत ना नितेश सर, आता ते टोचत असतील नवी मुंबई चॅलेंजर्सला. 44 स्कोर जाऊन पोहोचलाय आता. 13-23 धावा. हो इथे थोडासा इम्प्रोवाइज करायचं होतं फटक्याला यशला. आणि बघा सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली यशने, स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवली. टीमची टोटल झाली ती 45 आणि त्या जिंकण्यासाठी 12 मध्ये करायच्या रोनक त्या 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. सामना आलाय आता. खरं तर सोलापूर स्ट्रायकरसाठी सामना बनलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि टीमची टोटल झाली ती 45. 22 धावा, 12 चेंडू प्रति षटक, 11ची सरासरी. आता हे षटक निर्णायक आहे. इथे जर धावा रोखल्या, इथे जर विकेट काढली तर नक्कीच नवी मुंबई चॅलेंजर्स संघासाठी थोडासा मार्ग सुखकर होईल इथून पुढे. आणि इथे जर मात्र जास्तीत जास्त धावा बनल्या तर मात्र नक्कीच सोलापूर स्ट्रायकरसाठी सामना इझी होईल, तो चेस इझी होईल. त्यामुळे आता हे प्रयत्न, ती रणनीती, ते प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन कोणाचं सक्सेसफुल होणार आणि कोणाचं अनसक्सेसफुल होणार, त्यासाठी मात्र हे 6 चेंडू खूप निर्णायक आहेत. आणि हे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी मात्र अथर्व बाडकर या गोलंदाजावर मात्र सोपवली नवी मुंबई चॅलेंजर्सने. उन्हाचा प्रचंड तडाखा आहे आपण पाहतोय. बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केले जाते, पाणीचं सेवन केलं जाते. इलेक्ट्रॉल आपण पाहतो, एनर्जी ड्रिंक मात्र सध्या खेळाडूंच्या माध्यमातून प्राशन केली जाते कारण त्याचे उष्णता भरपूर. पहिला चेंडू आपण पाहतो, अफला टू डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी, वाईड लाईनच्या अगदी आतमधून बॉल निघून गेलाय. विकेट किपर कोटिया यांच्याकडे पहिला चेंडू डॉट आलाय. आता 11 चेंडू शिल्लक, 22 धावांची इथून गरज. 11 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड. पहिला चेंडू डॉट अथर्वच्या माध्यमातून. इथे लाईन खराब आपण पाहतोय. डाव्या एष्टी पासून दूर गेला चेंडू आपण पाहतोय. वाईड येतोय. टीमची धावसंख्या 46. 11-21 आता इक्वेशन. पुढे येऊन मारलाय, गॅप मध्ये मारलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस मात्र. 4 धावांसाठी टीमची टोटल झाली 50. 10 चेंडू 17 धावांची गरज. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आता खाली आणला गेला. आता विशाल शिंदे होते, त्यांना वाटलं चेंडू थोडासा दुरून चाललाय, मग त्यांनी थोडंसं बॉडी स्ट्रेच केलं नाही, थोडासा प्रयत्न नाही केला जास्त, तरी देखील तो चेंडू खूपच दूर होता त्यांच्यापासून. 17 धावा, 10 चेंडूचा खेळ बाकी. नो बॉल पचानी सांगितलाय. इथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हेमंतच्या माध्यमातून नो बॉल आली, सिंगल, 2 धावा इथे मिळतात. आता रोहन राणे स्ट्राईक वर आहे, थोडंसं प्रेशर रिलीज करण्याची त्याच्याकडे मात्र नामी संधी आहे. खोला टाकल्या, चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. 2 चेंडू नो बॉल आणि त्यावर सिंगल रन आली आहे. नक्कीच यश मोरेची प्राइज विकेट आहे इथे, आणि ती विकेट जर प्राप्त केली नवी मुंबई चॅलेंजर्सने नक्कीच कमबॅक करता येईल. मात्र आता 53 धावा धावफल करावं लागल्या. 14 करायच्या तिथून 10 चेंडूंमध्ये. चोपन्न झाला आता स्कोर. आता 13 करायच्यात. एकच मिनिट थांबा, अजून एक रन ऍड होते. येस 55 झालाय. येस डेफिनेटली 55 झालाय, कारण 2 वेळा 9+1 आलाय. आता 12 पाहिजे तिथून. 10 चेंडू 12 धावा. नक्कीच आमचे दोन्ही स्कोरर, आमचे डिजिटल स्कोरर फॉर्च्युन इव्हेंट्स अंकित आणि आमचे रोनक एकमेकांना सपोर्ट करतात. हो इथे पहा, 2 पायांच्या मळून किंवा एसटीच्या अगदी जवळून निघून गेला बॉल. इथे जर विकेट आली असती ना तर मात्र दमदार कमबॅक असतं नवी मुंबई चॅलेंजर्स.
डॉट चेंडू येतोय. 9 चेंडू 12. हा चेंडू सोडून दिलाय. पोझिशन केली होती स्वीप करायची आणि इथे मात्र एक्स्ट्रा रन. 56 धावा धावफलकावर. 11 करायचे आता 9 चेंडूंमध्ये. ऑलमोस्ट रन बॉल. आता इक्वेशन येते हळूहळू. ओ खुला टाकला चेंडू आपण पाहतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक सिंगल मिळते. पुन्हा एकदा नो बॉल. ओ हो अथर्वला आता नक्की लाईन दिसते कुठे. टीमची धावसंख्या 58. आता 58 रन्स ऑन बोर्ड. वाईट बॉल एक्स्ट्रा. घातक ठरतायत आता नवी मुंबई चॅलेंजर्ससाठी. वाईट बॉल वन्स अगेन. टीमची टोटल झाली आता 60. फक्त 7 करायच्यात. 8 चेंडू मध्ये 7 धावा. एकही विकेट गमावली नाहीये सोलापूर स्ट्रायकरने. हो इथे काय घडतंय. वाईड आणि त्यावर 22-1 म्हणजे 2 धावा. म्हणजे आता मॅच फिनिश करण्यासाठी यश मोरे स्ट्राईक वर येत असताना आपण पाहतोय. 5 पाहिजेत फक्त. 8 चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये रोनक 13 बॉल टाकलेत आतापर्यंत अथर्वने आणि अजूनही षटक संपलेलं नाहीये. भरपूर एक्स्ट्रास. नो वाईट कंटिन्युअसली पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नो बॉल. स्ट्रेट टू द फिल्डर आणि इथे सामना जिंकत असताना नो प्लस आपण पाहतोय. एक सिंगल आणि प्लस चौकार म्हणजे 6 धावा आल्या. 6 धावा ऍड करतील कारण नेट रन रेट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. येस अंकित 6 धावा आल्या या बॉलवर. चला सामना जिंकत असताना अभिनंदन सोलापूर स्ट्रायकर्स. तब्बल 8 चेंडू आपण पाहतो राखून हा सामना जिंकलाय. 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. त्यामुळे अभिनंदन सोलापूर स्ट्रायकर्स आणि नवी मुंबई चॅलेंजर्स. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. बघा आयोजन कमिटीच्या वतीने विशेष सूचना आली आहे सर्व टीमसाठी की प्रत्येक बॉल नंतर डिस्कशन नको. बराच वेळ चाललाय. पंच देखील आम्हाला तेच सांगतात. बड्डे दादा बराच वेळ जातोय त्यामुळे सर्वांनी कॉपरेट करा.